दरम्यान भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आणि खासदार सुरेश म्हात्रे यांनी घटनास्थळी जाऊन इकडची पाहणी केली। तर पाहणी केल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूया। इसको बाहर खींच करो ना। जितना डेब्रिस दे रहे हैं ना जमादार आप सारी फोटो का ध्यान दें। इसकी कंटिन्यूअस पालिकेने ऑलरेडी खाली केलेली आहे बिल्डिंग। हां, ऑलरेडी खाली केलेली। आमचे अधिकारी काल माहीत पडलं त्यावेळेला आमचे अधिकारी गेले तिथे, तेव्हाही काढलं आणि 15 मिनिटात ते घडलं। काही कामगार होते ते, असं ऐकण्यात आलं का ते काम करण्यासाठी ह्या लोकांनी रिपेअर करण्यासाठी काहीतरी कामगार बोलवलेले होते, ते कामगार आहेत। मग आता या विकासकावर या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करणार? नक्की गुन्हा दाखल करणार। अगोदर धोकादायक इमारत डिक्लेअर करून आणि सगळ्या रहिवाशांना बाहेर काढलं होतं। असे काय अधिकारी वर्ग किंवा महानगरपालिकेची चुकी नाही, परंतु त्यानंतर लोकांनी काही कारणास्तव असतो बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जरी धोकादायक इमारत असते तर काही लोक आश्रय म्हणून पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा ती रिस्क घेतात। तर खरं म्हटलं तर सगळ्यांनी ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे। भिवंडीत अशा ठिकाणी क्लस्टरची योजना राबवणे हे गरजेचं आहे आणि यापुढं या जेवढ्या बिल्डिंग आहेत, ज्या बिल्डिंग या धोकादायक आहेत, तिथं क्लस्टरची योजना राबवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे आणि थोड्याच वेळात गिरीश महाजन साहेब देखील येतात आणि ते डिक्लेअरही करतील।